नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज कापसाच्या भावामध्ये मोठे बदल झालेले आहेत. आता सर्व जिल्ह्यांमध्ये नेमका त्याचा बाजारभाव काय आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन बातम्यांचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. कापूस पिकाच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या शिल्लक कापसाची विक्री करण्याची वेळ येते. अनेकदा बाजारभावानुसार विक्रीचा निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे निरनिराळ्या जिल्ह्यामधील कापसाचे बाजारभाव समजून घेणं हे महत्त्वाचं ठरतं. बाजारभावाचा आढावा. येथे विविध जिल्ह्यामधील कापसांचे जे काही बाजारभाव आहेत ते या ठिकाणी मी सांगणार आहे बघा. अकोला जिल्हा जी कॉट्स 7,800 ते 8,200 प्रति क्विंटल. महाराष्ट्र कापूस 7,500 ते 8,000 प्रति क्विंटल. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जी कॉट्सची किंमत 7,700 ते 8,100 प्रति क्विंटल आणि महाराष्ट्र कापसाची किंमत बुलढाणा जिल्ह्यामध्ये 7,400 ते 7,900 प्रति क्विंटल आहे. जालना जिल्ह्यामध्ये जी क्वाटची जी किंमत आहे ती 7,600 ते 8,000 प्रति क्विंटल. तर महाराष्ट्र कापसाची किंमत जी आहे ती जालनामध्ये 7,300 ते 7,800 प्रति क्विंटल इतकी आहे. औरंगाबादमध्ये जर बघितलं तर जी क्वाटची किंमत 7,500 पासून ते 7,900 प्रति क्विंटल आहे. तर महाराष्ट्र कापूस जो आहे तो 7,200 ते 7,700 प्रति क्विंटल आहे. नांदेडमध्ये बघाल तर जी क्वाट्स 7,400 ते 7,800 प्रति क्विंटल आणि महाराष्ट्र कापूस 7,100 ते 7,600 प्रति क्विंटल. बाजारभावावरील परिणाम. सध्याच्या बाजारभावावरून असे दिसून येते की अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये कापसाला चांगला भाव मिळत आहे. जालना आणि औरंगाबादमध्ये मध्यम तर नांदेडमध्ये कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील भावानुसार निर्णय घ्यावा लागेल. विक्रीची योग्य वेळ निवडावी लागेल. शेतकरी कापसाची जी काही विक्री करतात काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या. पहिली कुठली तर बाजारभावाचा सतत आढावा घ्यावा. पिकांची गुणवत्ता आणि प्रत तपासावी. वाहतूक खर्चाचाही विचार करावा. साठवणुकीची सोय असल्यास थोडा कालावधी थांबावा आणि बाजारातील मागणी आणि पुरवठा समजून घेऊन मगच कापूस विक्रीसाठी किंवा कुठलंही आपलं जे काही शेती उत्पादन आहे ते विक्रीसाठी काढावं. त्यासाठी शेतकरी मित्रांनी निरनिराळ्या बाजार समित्यांशी संपर्क साधावा आणि सल्लागाराची मदतही घ्यावी. निरनिराळ्या जिल्ह्यांमधील कापसाचे बाजारभाव वेगवेगळे असतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील भावानुसार विक्रीचा निर्णय घेणं हे गरजेचं ठरतं. जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य बाजारपेठेचा शोध घेणं आवश्यक आहे. निरनिराळ्या स्रोतांकडून माहिती घेऊन आणि मगच शेतकऱ्यांनी सुनियोजित असे निर्णय घ्यावेत, जेणेकरून त्यांच्या कापसाला देखील योग्य भाव मिळेल आणि या ठिकाणी काय होणार आहे त्यांची जी काही पिळवणूक आहे ती सुद्धा थांबणार आहे. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल. चॅनलवरती नवीन असाल तर निश्चितपणानं चॅनलला सबस्क्राईब करून जा. धन्यवाद.